श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन आणि छान ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगची ना सगळ्यालाच आतुरतेने वाट बघत होते सगळेजण. कारण मी ना गेल्या महिन्यात म्हणजे धोंड्याचा महिना चालू होता त्यावेळेस टाकलं होतं की मी माझ्या यूट्यूबच्या पहिल्या पेमेंटमधून मी माझ्या आईसाठी साडी घेतली. तर त्या खाली भरपूर अशा कमेंट होत्या की तुमच्या चॅनलची ग्रोथ कशी झाली, तुमच्या चॅनलची म्हणजे जर्नी कशी होती ते सांगा, पुन्हा तुम्हाला पेमेंट किती आलं यूट्यूबचं, तुम्ही तुमच्या चॅनलची ग्रोथ कशी केली ते सांगा. तर मी आज ह्याच व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे तुम्हाला. माझ्या चॅनलची ग्रोथ कशी झाली, माझी या चॅनलची जर्नी कशी होती, कसं सुरू केलं मी आणि माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं आणि माझं चॅनल मॉनिटायझर व्हायला किती दिवस लागले. तर तसं झालं तर माझं चॅनल मॉनिटायझर व्हायला 1.5 वर्ष लागलं. तर एवढा उशीर काहून झाला ते सांगते तुम्हाला मी. पहिल्यांदा मी जर्नी सांगते माझ्या यूट्यूब चॅनलची. कसं सुरू केलं, कसं माझ्या डोक्यात आलं, कोणाच्या डोक्यात आलं, म्हणजे त्यांच्या का माझ्या. तर दोघं जण मिळून करत होतो आम्ही. तर असंच मी काहीतरी काम करत होते आणि व्हिडिओ बघत होते. तर मला आता आठवत नाही मी कोणाचा व्हिडिओ बघत होते. तर व्हिडिओ बघता-बघता लक्षात आलं, की आपण काहून नाही करू शकत हे? सगळे करायला आपण पण करू शकतो. तर पहिला प्रश्न आला, की चॅनल म्हणजे कशाचं आपण काय करू शकतो चॅनल म्हणजे रेसिपी हो, ब्लॉग हे काय म्हणजे करू शकतो आपण आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. तर पहिला प्रश्न माझ्या लक्षात आला, की ब्लॉगला बोलायचं म्हणल्यावर जास्त म्हणजे थोडंसं जास्त बोलायला लागते आणि आपण रेसिपीज करू. मग आम्ही रेसिपीचं चॅनल सुरू केलं. तर तरी आता 1.5 वर्ष झालं सुरू करून. असंच मनात आलं आणि लगेच सुरू केलं. असं काही झालंय आमच्या चॅनलचा आधी विचार करून हे असं काहीच नव्हतं. आज मनात आलं आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सगळं म्हणजे करायचंय म्हणून व्हिडिओ शूट केला आणि रेसिपीचा टाकला. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बायकाला तर रेसिपीचंच येते, की आपण रेसिपीच करू शकतो आणि मला पहिल्यापासून स्वयंपाक करण्याची, नवीन-नवीन पदार्थ करून बघण्याची आवड आहे. म्हणजे मी 7वी 8वी मला सगळा स्वयंपाक येते. कारण आई शेताला जायची आणि घरी स्वयंपाक ते करायला लागत होता शेतातून येईपर्यंत. तर स्वयंपाक तर काही नाही पहिल्यापासूनच येते आणि म्हणून रेसिपीची मला खूप जास्त आवड आहे. म्हणून रेसिपी चॅनल मी चॉईस केला. आपण रेसिपी करू शकतोच बाबा YouTube चॅनलवर. तर माझं चॅनल मॉनिटायझर व्हायला किती दिवस लागले हे सांगते तुम्हाला. माझं चॅनल मॉनिटायझर व्हायला तरी 13 ते 14 महिने लागले. म्हणजे 1 वर्ष होऊन 1-2 महिन्यानं काही चॅनल माझं मॉनिटायझर झालं. खूप उशिरा चॅनल माझं मॉनिटायझर झालं. कारण त्याला बरेच काही असे कारणं आहेत. इतका उशिरा का मॉनिटायझर चॅनल झालं माझं तर. असं कारण की आपल्याला कोणतीही जी म्हणजे गोष्ट करायची त्यातली ना आधी आपल्याला सगळ्यात आधी माहिती पाहिजे, की आपल्याला हे करायचे बाबा ह्यामध्ये असं म्हणजे सगळीच माहिती पाहिजे. कोणतेही काम करण्यापूर्वी ना आपण त्यातली माहिती घ्यायला पाहिजे असं मला वाटते. कारण आम्ही अनुभवातून खूप शिकलो. कारण आम्ही जेव्हा चॅनल सुरू केलं ना, आम्हाला कशाचीच आयडिया नव्हती. एडिटिंगची आयडिया नव्हती. आमच्याजवळ तितका क्रिएटरीचा मोबाईल पण नव्हता आणि कसं शूट करायचं, कशाचीच आयडिया नव्हती. पुन्हा ट्रायपॉड नव्हता, काहीच नव्हतं. तर मला असं वाटतं, की आपण आधी माहिती घेऊन हे करायला पाहिजे. कारण आपल्याला लवकर त्यामध्ये सक्सेस भेटेल. आमचं त्याच्यामुळेच आम्हाला उशीर झाला. कारण आम्हाला एडिटिंग येत नव्हती. काहीच येत नव्हते त्यामधलं कसं शूट करायचं ते. तर मग आम्ही जेव्हा पहिला व्हिडिओ शूट केला ना, भरपूर असा टाईम लागला. बरोबर अँगल घेतले नाही. म्हणजे काहीच व्यवस्थित नव्हतं. मग एडिटिंग करायला मला तर पहिल्यांदा एडिटिंग येतच नव्हती. शंभूच्या पप्पानंच पहिल्यांदा एडिटिंग केली. तर त्यांना एक व्हिडिओ करण्यासाठी पुरा 1 दिवस लागला. तर ते पण आम्ही रविवारी शूट केलं होतं कारण त्यांना सुट्टी असती म्हणून. पुरा 1 दिवस लागला होता. म्हणा विचार करा तुम्ही आम्ही कसं म्हणजे मॅनेज केलं असेल आणि भरपूर अशा गोष्टी होत्या. व्यवस्थित एडिटिंग नव्हती. व्ह्यूज येत नव्हते. म्हणजे म्हणजे व्हिडिओच व्यवस्थित नसल्या व्ह्यूज कसे येतील? त्यामुळे व्ह्यूज येत नाहीत व्यवस्थित. एडिटिंग पुन्हा क्लॅरिटी असायला पाहिजे मोबाईलला खास करून. तर भरपूर आम्ही नाही का तरी पण दिवाळीला सुरू केलं आणि पुढच्या दिवाळीपर्यंत आम्ही एकसारखे कंटिन्यू व्हिडिओ टाकले होते. फक्त मधातनं कधी सणवार असले तर 8 दिवस, कधी 10 दिवस असे व्हिडिओ नव्हते. पण असं डेली टाकत होतो आम्ही. भरपूर अशी मेहनत केली आम्ही कारण रात्री 12-12 वाजेपर्यंत शूट करायचो. कारण ते कामं म्हणजे ऑफिसहून आल्यावर ते शूट करायचं, पुन्हा एडिटिंग करीत बसायचं. कारण ट्रायपॉड नव्हता पहिल्यांदा व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि शंभू असल्याने काही करू पण देत नव्हता. म्हणून शंभूला झोपी घालायचं आणि संध्याकाळी व्हिडिओ शूट करायचे. त्याच्यावर पुन्हा आम्ही जेवणं करायचे आणि त्याच्यावर एडिटिंग करायची. म्हणजे आमची तरी आम्हाला झोपायला 12-1 वाजत होता. खूप जास्त मेहनत केली आम्ही 1 वर्ष ही दिवाळीला आधी सुरू केलं तरी 8-15 दिवसानं तर दिवाळीपर्यंत खूप जास्त भयानक मेहनत केली. तरी पण आम्हाला म्हणजे व्ह्यूज नव्हते व्यवस्थित काहीच नव्हतं. कारण
असं वाटायला लागले की आता बाबा आपण इतकी 1 वर्ष झालं मेहनत करायलोत, पण त्यामध्ये आपला काहीच फायदा होईना. म्हणजे माणसाला जर पैसे ते आले तर खूप जास्त उलाश येते. अजून पण आपण 1 वर्ष झालं मेहनत करायलोत बाबा, यामध्ये आपल्याला म्हणजे काहीच येईना. पुन्हा खर्च पण लागतो रेसिपीला, कारण नवीन-नवीन रेसिपी करायची म्हणल्यावर भरपूर सारं बाहेरून सामान ते आणायला लागतं होतं. तर मग 1 वर्ष आम्ही ते झालं आमचं. तर मग आम्हाला आमचा म्हणजे लक्षात आलं की आपली क्लॅरिटी चांगली नाही व्हिडिओला, आपल्याला म्हणजे बोलणं चांगलं नाही व्यवस्थित. काहीतरी म्हणजे जसं आपण करतो ना, म्हणजे नेहमीचंच व्हायले काहीतरी. आपल्याला आपल्याला कंटेंटमध्ये काहीतरी चेंजेस करावं लागतं, हे आमच्या डोक्यात आलं. दिवाळीच्या दरम्यान म्हणजे काहीतरी आपल्याला चेंजेस करावे लागतील. कारण नेहमी जे लोकं करायत म्हणजे आज काय करायचं जेवायला? चला तर मग आपण आज हे करू, ही भाजी करू, ती भाजी करू, असं नेहमीचंच आमचं झालतं. त्यामुळे काही व्ह्यूज येत नव्हतं. व्ह्यूज येत नव्हते. म्हणून आपलं काहीतरी वेगळं पाहिजे. दुसऱ्यापेक्षा वेगळं असलं ना, तर लोकांना पण ते बघायला आवडते. रेसिपी तर छानच होत्या, पण अजून एडिटिंग, व्हिडिओ शूट करणं, म्हणजे स्टेबल मोबाईल असणं. कारण हातानं मोबाईल केल्यावर स्टेबल काही राहत नाही. लक-लक हलते आणि ते वेगळंच व्हिडिओ होतं. एडिटिंग व्यवस्थित येत नव्हती. मग आम्ही ना 1 वर्षानं मोबाईल घेण्याचा निर्णय केला. तर बरोबर आम्ही दिवाळीच्या आधी 15 दिवसानं सुरू केलं होतं आणि दिवाळी झाल्यावर आम्ही बहुतेक 15 दिवसाने का काय की आम्ही चांगल्या क्लॅरिटीचा मोबाईल घेतला. खूप विचार केला त्या गोष्टीवर, म्हणजे आपल्याला व्ह्यूज येत नाहीत, कसं करावं, कसं नाही. तर मग आपल्याला म्हणजे आम्हाला ते पॉइंट सापडले, की आपल्याला व्यवस्थित क्लॅरिटी पण नाही, स्टेबल मोबाईल पण नाही, बोलणं व्यवस्थित नाही आणि ते एकच सगळं म्हणजे आज आपण ही भाजी करू, आज ते आपण म्हणजे सगळं एक कॉमन झालं होतं. म्हणजे जे लोकांनी केलं तेच म्हणजे आपण कोणाचंही म्हणजे असं म्हणजे दुसऱ्याला बघूनच आपण हे करतो ना, असं करू, तसं करू म्हणून. मग ते सगळ्या गोष्टी कॉमन म्हणजे YouTubeला म्हणजे कुठंच चलत नाहीत. कारण ते लोकांना पाहिलेले असतात आणि लोकांना तेच वस्तू म्हणजे गोष्टी पाहावं वाटत नाहीत. म्हणून म्हणलं आपण वेगळं काहीतरी करूया. तर असं पण ठरलं होतं मनात. पण पहिल्यांदा आधी म्हणलं आपण चांगल्या क्लॅरिटीचा मोबाईल घेऊ द्या. तर दिवाळी झाल्या 15 दिवसानं खूप म्हणजे हिंमत करून मोबाईल घेतला. कारण याच्यामधून ₹1 पण इन्कम नव्हतं आणि रेसिपी करायची म्हणजे भरपूर सारं सामान आणायला लागतंय. मसाले म्हणा, ड्रायफ्रूट म्हणा, भरपूर अशा गोष्टी लागतात आपल्या रेसिपीला, त्या आणायला लागतात आणि खूप जास्त त्याला पण पैसा खर्च होतो आणि ₹1 आपल्याला त्यामधून इन्कम नाही, मेन गोष्ट. पण आपल्याला कोणतीही गोष्ट करायची म्हणली, काही जर म्हणजे व्यवसाय ते करायचा म्हणलं आणि त्यामध्ये आपल्याला पैसे टाकावेच लागतात, तेव्हाच आपल्याला कुठेतरी पैसे येतात. आम्ही हे दोघांनी खूप जास्त विचार केला आणि म्हटलं आता आपण मोबाईल घेऊन टाकूया, म्हणजे जे होईन ते बघूत आपण पुढे चालून. तर मग आम्ही घेतला चांगल्या क्लॅरिटीचा मोबाईल आणि मग आता मोबाईल घेतला तर म्हणलं आपल्याला म्हणजे व्यवस्थित बोलणं बोलणं पण पाहिजे. माझं बोलणं तर म्हणजे थोडा म्हणजे जसं अनुभवातून गेले तसा बोलण्यात फरक पडला होता. म्हणजे बोलणं फास्ट, व्यवस्थित ते बोलणं तर व्यवस्थित येत होतं, पण माईकनं जास्त क्लिअर, छान आवाज येतं. पुन्हा ट्रायपॉड असला ना चांगलं म्हणजे स्टेबल मोबाईल राहतं आणि हलत नाही, डुलत नाही आणि ते व्हिडिओ पण खूप मस्त आणि छान दिसते. बघायला पण सगळ्यांना आवडेल. मग आम्ही अशा मनात सगळे पॉइंट धुंडले, विचार केला. मग आम्ही मोबाईल घेतला की लगेच ट्रायपॉड घेतला, माईक घेतला आणि आमचं बोलण्यात पण थोडेसे चेंजेस केले. म्हणजे आम्ही पहिलं चला तर मंडळी आज आपण हे करू, चला तर हे करू, असं काय होतं. तर पण मोबाईल घेतल्या पण ना आम्हाला व्हिडिओ शूट करायला 1 ते 2 महिने गॅप पडला. आम्ही थोडंसं हलगर्जीपणा पण केला आणि तितक्यात भरपूर सारी गेल्या वर्षी थंडी होती दिवाळीनंतर. तर त्यांना सर्दीचा खूप जास्त त्रास होत होता थंडीमुळे. तर त्यांचं ते म्हणजे सर्दीमुळे थोडे काही दिवस गेले, कारण तब्येत बरोबर नसल्यावर व्हिडिओ ते शूट करणं तर लांबच राहिलं. तर पुन्हा मग भरपूर म्हणजे त्याच्यात ट्रान्सफर करणं, YouTube, Insta ते सगळं क्लॅरिटी त्या मोबाईलमध्ये. त्याच्यात भरपूर पुन्हा त्यांना नवीन मोबाईलची माहिती पण नसती, कसं काय सगळं म्हणजे मेल ते व्यवस्थित करून घेतला ह्या मोबाईलमध्ये. आणि आम्ही ना जानेवारीच्या स्टार्टिंगला नवीन वर्षाची सुरुवात म्हणून ना एकसारखे चांगले व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. म्हणजे मोबाईल घेतला, ट्रायपॉड, सगळे अँगल ते व्यवस्थित आणि आम्ही चेंजेस पण केले. आम्ही पहिलं तुम्हाला म्हटलं मगच की हे करू, ते करू असं म्हणत होतो पहिलं. मग आता आम्ही काय केलं, दोघांचं बोलण्याचं केले. ते मला विचारणार आज काय करणार आणि ते पण गोडीनं नाही बरं का, थोडेसे भांडण करून. आणि यात पण आम्हाला भरपूर साऱ्या कमेंट येतात की तुम्ही एकमेकाला भांडतात, प्रेमच करत नाहीत, म्हणजे तुम्ही एकमेकाला अशी म्हणजे बाहेर तुम्हाला इज्जत देत नाही, तसं म्हणजे वेगळंच अशा कमेंट येऊ तुम्ही भांडणच करायला सोशल मीडिया. पण तसं आमची अजिबात भांडणं आम्ही करत नाहीत. फक्त आमचा वेगळा काहीतरी कंटेंट, म्हणजे सगळेजण प्रेमानं तेच करतात, तर आपला वेगळा काहीतरी कंटेंट म्हणून आम्ही कंटेंट निवडलेला आहे, म्हणजे दुसऱ्यापेक्षा वेगळा.
आणि आम्हाला ना जानेवारीपासून आम्ही म्हणजे खूप जास्त मेहनत केली. सारखे म्हणजे मोबाईल घेतला तर चांगला म्हणजे क्लॅरिटीचा उल्हास पण येऊ लागला. हे करू, ते करू, नवीन-नवीन रेसिपी केल्या, बोलणं ते सगळं छान केलं आणि आमच्या जानेवारी महिन्यापासून जसा मोबाईल घेतला तसंच मी माझ्या अनुभवातून सांगते, की जसा मोबाईल घेतला सगळं ट्रायपॉड माईक घेतला तेव्हापासूनच आमचे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल गेले. सगळेच आम्ही चेंजेस केले. आमचे जे आमच्यात म्हणजे आमचे व्हिडिओ कशामुळे जात नाहीत आम्ही ते पॉइंट सापडलेले त्याच्यात आम्ही चेंजेस केले आणि व्हिडिओ करायला लागलो. खरंच म्हणजे खरंच व्हिडिओ व्हायरल गेले आमचे आणि फक्त जानेवारी महिन्यापासून 3 ते 4 महिन्यात आमचं चॅनल मॉनिटायझर झालं. म्हणजे एप्रिल महिन्यात चॅनल मॉनिटायझर झालं. म्हणजे 1.5 वर्षाला बरोबर असं आमचं चॅनल मॉनिटायझर झालं. मॉनिटायझर झालं तरी पण आपल्याला लगेच पैसे भेटत नाही. भरपूर सारी YouTubeची प्रोसेस असते. त्यामध्ये म्हणजे टॅग काहीतरी माहिती वगैरे भरपूर सारी माहिती भरावी लागते आणि आपल्याला $100 जमा झाल्याशिवाय आपल्याला ॲडसेन्स खात्यामध्ये पैसे अजिबात येत नाहीत. आम्ही ते Google पिनचं केलं नव्हतं कारण डायरेक्टच आम्ही माझा फोटो हे करून ते Google पिन आम्हाला आलाच नाही. डायरेक्टच ते हे करून प्रोसेस करून आम्हाला डायरेक्ट पहिली YouTubeची पेमेंट आली तर 1.5 वर्षानंतर चॅनल मॉनिटायझर झालं आणि डॉलर जमा व्हायला आमचे 1 ते 2 महिन्यात लवकर असे डॉलर जमा झाले. नाहीतर डॉलर लवकर जमा होत नाहीत. शॉर्ट व्हिडिओपासून कारण आम्ही तेव्हा ब्लॉगचं काहीच करत नव्हतो. शॉर्टपासूनच आम्ही कारण शॉर्टच जास्त व्हायरल जातात, लाँग व्हिडिओ जात नाहीत म्हणून आम्ही शॉर्टवरच जास्त भर दिली होती आणि जसं चॅनल मॉनिटायझर झालं, पेमेंट यायला सुरू झाली तसं आम्ही ब्लॉग पण सुरुवात केली ब्लॉगला पण. आता मी टाकते 2-3 दिवसाला 2-3 दिवसाला जास्त सारखं होत नाही कारण रेसिपी शूट करणं हे शूट करणं. तर मग आमचे डॉलर जमा व्हायला लागले आणि आमचे 100च्या वर डॉलर जमा झाले कारण $100 झाल्याशिवाय पेमेंट येत नाही. तर भरपूर सारे म्हणजे डॉलर जमा झाले आणि आमची पहिली YouTubeची पेमेंट आली. तर आता सगळ्यात लास्टचा प्रश्न की तुमची YouTubeची पहिली पेमेंट कशी आहे? म्हणजे किती आली? आणि पण YouTubeची पेमेंट आपल्याला डायरेक्ट रक्कममध्ये सांगता येत नाही. कारण YouTubeची काही पॉलिसी, नियम, अटी सगळं आहे. डायरेक्ट काय पेमेंट सांगता येत नाही. तर मी तुम्हाला सांगते किती YouTubeची माझी पहिली पेमेंट आली. तर मी सांगते की म्हणजे सगळ्या बायकांना हे म्हणजे चॅनल सुरू करून पैसे म्हणजे हे कमवणं, आपले कला दाखवणं खूप मस्त पर्याय आहे. कारण घरी बसल्या लहान मुलाला सांभाळून, मुलांना सांभाळून, घरच्यांना सगळं सांभाळून, काम सांभाळून खूप मस्त म्हणजे हे आहे सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म. कारण याच्यातून भरपूर सारे पैसे पण येतात. तुम्ही करू शकता. जी तुमच्या अंगात कला आहे, चित्र असो, रांगोळी असो, स्वयंपाक असो, रेसिपी म्हणजे ब्लॉग सगळं खूप म्हणजे करू शकता तुम्हाला. फक्त ना व्हिडिओची क्लॅरिटी, तुमचा आवाज चांगला पाहिजे. सगळ्यांनाच म्हणजे सुरुवातीला मोबाईल भेटत नाही कारण त्यातून इन्कम नसेल तर आपल्याला त्यामध्ये खर्च पण करावा वाटत नाही. पण माझ्याच अनुभवावरून सांगते की जसं आम्ही मोबाईल क्लॅरिटीचा घेतला तेव्हापासूनच आमचे व्हिडिओ व्हायरल गेले आणि आम्हाला सक्सेस भेटला. आणि भरपूर साऱ्या महिला म्हणतात की व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी काय करावं लागतं, काय आहे का प्रोसेस, काय सेटिंग करावी लागते का चॅनलची? पण तसं अजिबात काही नाही. फक्त आपल्याला मेहनत करावी लागते, आपला कंटेंट चांगला ठेवावा लागते, मेहनत करावी लागते आणि सगळं बोलणं, आपला कंटेंट वेगळा पाहिजे काहीतरी दुसऱ्यापेक्षा. तर व्हिडिओ म्हणजे व्हायरल जाणार म्हणजे जाणारच. व्हायरल होण्यासाठी आपल्याला काहीच करण्याची गरज नाही आणि व्हिडिओनं 1 किंवा 2-3 दिवसांनी टाकावं लागते. जास्त म्हणजे लेट जमत नाही व्हिडिओ. तर ह्यानेच आपले व्हिडिओ व्हायरल जातात आणि माझी YouTubeची जर्नी पण सांगितली मी कसं सुरू केलं, काय सुरू त्याच्यात जर्नी सांगायसारखं काहीच नाही माझं. असंच बसल्या-बसल्या सुचलं आपण पण काहीतरी करावं. घरी बसल्या म्हणजे पहिल्यापासून इच्छा होती काहीतरी करण्याची आणि त्याला सुरू करण्यासाठी इच्छा पण लागते आणि मेहनत करण्याची ताकद पण ठेवावी लागते. कारण म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते. लगेच आपल्याला सक्सेस भेटत नाही त्या गोष्टीमध्ये. तर खूप जास्त मेहनत 3 महिन्यात म्हणजे लहान लेकरू सांभाळून मी हे केलेलं आहे. आणि माझ्या सगळ्यात जास्त म्हणजे यात सगळ्यात जास्त मोठा सपोर्ट म्हणजे माझ्या मिस्टरांचा होता. खूप जास्त सपोर्ट त्यांचा होता. कारण तेच पहिल्यांदा एडिटिंग करत होते, व्हिडिओ शूट करणं. कारण ट्रायपॉड नव्हता, काहीच नव्हतं. ते घ्यायचे व्हिडिओ, तेच एडिटिंग करायचे. मी फक्त व्हॉईस देऊन टाकून द्यायचे टायमाच्या टायमाला. कारण त्याला दिवसभर काही टाकणं ते होत नव्हतं म्हणून. तर सगळ्यात जास्त सपोर्ट म्हणजे माझ्या नवऱ्याचाच आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारा म्हणजे 100% यातला ना 50% त्यांचा आणि 50% माझा आहे असा. आता तर भरपूर सारा म्हणजे आहे. तर आता आपले Instagramला 1,30,000 फॉलोअर्स झालेत आणि YouTubeला पण 96. लवकरच आपण 1 लाखाचा टप्पा पण पार करू आणि लवकरच आपल्याला सिल्वर प्ले बटन पण येईल. हे पण तुमच्या सहकार्यामुळे, आशीर्वादामुळे आणि साथीमुळे शक्य झाले ते पण इतक्या लवकर. तर मॉनिटायझर चॅनल झालं की लगेच मग म्हणजे फास्ट आपले म्हणजे जसे व्हिडिओ जातील तसे आपले सबस्क्राईब पण वाढते. तर सबस्क्राईब पण कसे वाढायचे हे पण प्रश्न विचारला होता. जसे आपले चॅनल व्हिडिओ व्हायरल जाते ना तसे सबस्क्राईब पण आपले वाढते. तर
तर माझं आता भरपूर सारं तुम्ही म्हणता पेमेंट सांगायचं आहे, भरपूर साऱ्या गप्पा सांगायला, पण मी तुम्हाला याच्यातली माहिती व्हावं म्हणजे सगळी माहिती व्हावं म्हणून मी सांगायले तुम्हाला. तर यूट्यूबची पहिली पेमेंट आलेली आहे माझी 1 ग्राम आपण सोनं पण घेऊ शकतो. मी सोनं पण घेऊ शकते आताचं जे रेट आहे ते आणि 1 ग्राम सोनं घेऊन 1-2 हजाराची मी माझ्यासाठी शॉपिंग पण करू शकतो. ती म्हणजे काही पण असू शकते. तितकं माझं पहिलं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे. थोडी रक्कम कमी आहे, पण माझ्यासाठी खूप ही रक्कम मोठी आहे. कारण माझं यूट्यूबचं म्हणजे पहिलं माझ्या आयुष्यातील पेमेंट आहे. काहीतरी करण्याची इच्छा होती आणि ती म्हणजे झाले माझं हे शक्य. तर खूप खुश आहे मी आणि तेच म्हणलं होतं मागच्या अधिक म्हणजे धोंड्याचा महिना होता, की माझ्या YouTubeच्या पहिल्या पेमेंटमधून मी माझ्या आईसाठी आणि सासूसाठी साडी घेतली. तर तेच माझं स्वप्न होतं ते पण माझ्या आईसाठी साडी घेण्याची. ते पण माझं स्वप्न YouTubeमुळे पूर्ण झालेलं आहे. तर आता मी ब्लॉग इथंच संपवते. पण जाते वेळेस इतकंच सांगते, की तुमच्या अंगात म्हणजे सगळ्या बायकांना सांगते, की मी तुमच्या अंगात जी कला असेल, म्हणजे तुम्ही रेसिपी करू शकता, रांगोळी, भरपूर साऱ्या म्हणजे बायकाच्या अंगात कला असतात. कोणी ब्लाऊज कटिंग, पुन्हा व्यवस्थित डिझाइन ते करता येईल, आरी वर्क ते तुम्ही तुमची कला YouTube वर दाखवू शकतात आणि पैसे कमवू शकतात. ते पण तुमचं घर, लहान मुलं ते सांभाळून करू शकता तुम्ही. तर तुम्हाला आता सगळे प्रश्नाची उत्तरं भेटलेच असतील आणि जर तुमची काही शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि जर बोलण्यामध्ये काही गडबड आली असेल तर समजून घ्या. जास्त काही मला तितकी बोलण्याची सवय नाही. मी आताच ब्लॉग सुरू केलेत आणि आता थोडंसं बोलणं येईल कारण रेसिपीला इतकं बोलण्याची काही गरज नसते. तर आजचा हे ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बरं का, जर कोणी नवीन आपले फॉलो बघत असतील व्हिडिओ तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जागा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी आणि ब्लॉगसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.